अदृश्यता होतं आणि त्याच्यामुळे हा अपघात झाल्याची पहिल्यांदा प्राथमिक इन्फॉर्मेशन येते। दुसरं की तो विमान झाडावर आदळला आणि त्याच्यामुळे स्फोट झाला आणि आग लागली। नाही, खरं तर हा अहवाल असा काही आलेला आहे हे मला आत्ता आपल्या माध्यमातून या ठिकाणी कळतंय। मी तो अहवाल अजून बघितलेला नाही, म्हणजे आणखीन त्या अहवालाच्या संदर्भामध्ये काय प्राथमिक अहवाल आलेला आहे या संदर्भामध्ये माझ्याकडे तरी अद्याप माहिती नाही। आपल्या माध्यमातून जे कळलेलं आहे त्यानुसार जर प्राथमिक अहवाल आलेला असेल तर त्या प्राथमिक अहवालाचा म्हणजे आम्ही निश्चितपणाने आम्ही सगळेच त्या संदर्भातली माहिती घेऊ। हा जर प्राथमिक अहवाल असेल तर तपशिलातला अहवाल हा कधी त्या ठिकाणी राज्याच्या जनतेसमोर येईल हे सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी ही त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांसहित इतर सगळ्यांकडे सुद्धा राहील। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की आदरणीय सुनेत्रा काकींनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेला शपथ घेतली त्याच्यानंतर पहिली मागणी जर आदरणीय सुनेत्रा काकींनी कुठली केली असेल तर ती ही होती की या संबंध अपघाताची CBIच्या माध्यमातून सखोल चौकशी झाली पाहिजे। आत्ता जो हा अहवाल आलेला आहे हा नक्की कुठल्या यंत्रणेच्या माध्यमातून आलेला आहे याच्या संदर्भातली हा कुठल्या यंत्रणेच्या माध्यमातून आलेला आहे किंवा तो काय आहे याची अद्याप माझ्याकडे माहिती नाही। आपण जी सांगितलेली आहे तीच मी या ठिकाणी ऐकलेली आहे, पण CBIच्या चौकशीची मागणी ही आदरणीय सुनेत्रा काकींच्या माध्यमातून त्यांच्या पत्राद्वारे ही केली गेलेली आहे। त्याच्यामुळे CBIच्या चौकशीचा सुद्धा अहवाल हा त्या ठिकाणी लवकरात लवकर हा आला पाहिजे आणि हा राज्याच्या जनतेसमोर हा मांडला गेला पाहिजे। ही सुद्धा तितकीच विजिबिलिटी कमी असल्यामुळे हा सगळा मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे आज जो अहवाल आलेला आहे तो आपण म्हटल्याप्रमाणे एका यंत्रणेच्या कडून आलेला आहे। कोणाकडून? DGCI कडून आलेला आहे। तर हा प्राथमिक अहवाल आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर जर हा प्राथमिक अहवाल असेल तर याचा तपशिलातला अहवाल ते कधी देणार आहेत तर त्या संदर्भातली सुद्धा माहिती ही मिळणं ही अपेक्षित आहे। एक आणि हा एका यंत्रणेचा अहवाल आलेला आहे। आम्ही मागणी केलेली आहे CBI चौकशीची, म्हणजे CBIच्या यंत्रणेकडून जो तपास चौकशी होते याचा अहवाल हा सुद्धा लवकरात लवकर येणं हा अभिप्रेत आहे। आणखीन काही यंत्रणा आणखीन एक मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी CIDची सुद्धा चौकशी लावलेली आहे, त्यांचा अहवाल आणखीन येणं त्या ठिकाणी अभिप्रेत आहे। आणि केंद्राला सुद्धा केंद्राच्या यंत्रणेला सुद्धा आदरणीय पत्र लिहिलेलं होतं, तर त्यांच्या अधिकच्या काही यंत्रणा आहेत का तर त्यांचा सुद्धा अहवाल हा त्या ठिकाणी आला पाहिजे। आत्ता जो अहवाल आलेला आहे हा एकाच यंत्रणेचा आलेला आहे, तोही प्राथमिक अहवाल आहे। तर याचा तपशिलातला अहवाल सविस्तर अहवाल त्यांच्याकडून कधी येईल याची सुद्धा माहिती त्या संबंधित अधिकाऱ्यांनी राज्याच्या जनतेला आपल्या माध्यमातून दिली पाहिजे। आणि CBIचा आणि इतर यंत्रणेचा सुद्धा जो तपास सुरू आहे हा आत्ता कुठल्या टप्प्यामध्ये आहे, कुठपर्यंत तो आलेला आहे आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती हे ते आम्हाला राज्याच्या जनतेपर्यंत कधीपर्यंत देणार याची माहिती सुद्धा त्या ठिकाणी आली पाहिजे, याची मागणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी